तर जय शिवराम मित्रांनो, मी प्रदीप बगे तुमचं स्वागत करतो PSL अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमचे काही प्रश्नांचे उत्तर देणार, ते बी लाडकी बहीण योजनेबद्दल आणि तुमचे A to Z प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण की इम्पॉर्टंट चीज आहे, तुमचा फॉर्म पेंडिंग पडलेला आहे, आधार कार्ड बद्दल TC बद्दल कुठलाही प्रॉब्लेम होतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, पाहू शकता गीतांजली मॅडमने एक प्रश्न केलेला आहे, सर उत्पन्न दाखला आणि राशन कार्ड नाही, पाहू शकता स्वयं घोषित उत्पन्न दाखला चालेल का? तर मॅडम, मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वात पहिले की चालेल, तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। सर्वात पहिले हा तुमचा प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे। तर तुम्हाला सर्वात पहिले काय करणार आहे, चॅनलला सबस्क्राइब करणार आहे। तुम्ही कुठे राहता हे मला कमेंटमध्ये रिप्लायमध्ये जरूर द्यायचं आहे। तर मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो, नेक्स्ट पार्ट काय आहे, स्टेटस पेंडिंग दाखवत आहे। तर मित्रांनो, पाहू शकता जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो स्टेटस पेंडिंग दाखवत आहे। स्टेटस पेंडिंग का दाखवत आहे, तुम्ही कधी भरलेला आहे, तो पुराणा आहे का जुना आहे का नवीन आहे? तर मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा। आणि तो फॉर्म कधी भरलेला आहे, तुमचा फॉर्म सबमिट डन आता कमिंग म्हणजे तुम्ही पाहू शकता आता तुमचा 2 ते 3 दिवसात तुमचा सबमिट होणार आहे। आणि सर्वांचे प्रॉब्लेम हे सबमिट होता, तुम्हाला दुसरा फॉर्म भरायची गरज नाही, कुठेही द्यायची गरज नाही, अंगणवाडी सेविकेकडे देण्याची गरज नाही, तुमचा फॉर्म पेंडिंग असला तरी सबमिट होऊन जाणार। तर मित्रांनो, सर आम्ही फॉर्म ऑनलाईन भरला, आम्हाला फॉर्म अंगणवाडीत द्यावा लागेल का? तर मित्रांनो, बघा तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला कुठेही फॉर्म द्यायची गरज नाही आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला फॉर्म द्यायची गरज नाही, कारण की दुसरा फॉर्म तुम्ही भरू शकत ना, हे तर मला माहिती आहे। आणि तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल जो तुम्ही भरलेला आहे तोच। तर मित्रांनो, नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला पाहू शकता, नेक्स्ट मी एका क्वेश्चनचे जे उत्तर देणार आहोत ते तुम्हाला पूर्ण पाहायचे आहे आणि तुमच्या फायद्याचे जे प्रश्नाचे उत्तर मी देणार आहोत। तर मित्रांनो, पाहू शकता सर्वात पहिले काय, सर माझा जन्म दाखला वर आधार कार्डवर काय आहे जन्मतारीख वेगळी आहे। तर मित्रांनो, पाहू शकता जर तुमच्या जन्म दाखला जर तिथे आधार कार्ड आरिफ शहाने कमेंट केली, तर मित्रांनो पाहू शकता जर तुम्हाला जन्म दाखल्यावर वेगळी आहे तर तुम्हाला तिथे जन्म दाखला टाकायचा नाही, त्याच्यामध्ये कोई दुसरी वस्तू काही पण टाकू शकता। आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी टाकावं लागेल, आधार कार्ड तुम्ही तिथं टाकावंच लागेल। तुम्ही जन्म ठिकाणी दुसरं काही टाकू शकता ज्याच्यामध्ये जे रिअल जन्मतारीख आहे तर ते तुम्ही ॲड करू शकता, समजलं का? तर मित्रांनो, नेक्स्ट उत्तर आहे, माझ्या ऑनलाईन अर्जामध्ये बँकेतील IFSC कोड चुकला आहे, तर काय करू शकता, तिथं तुम्हाला ऑप्शन येते माहिती आहे, एडिटचं ऑप्शन येणार आहे। तर तुम्हाला काय होते, एडिटचं ऑप्शन नाही येत, तर तुम्ही काय करू शकता, प्ले स्टोरवर जाऊन तुमचं जे नारी शक्ती ॲप्लिकेशन ते अपडेट करा, त्याच्यामध्ये येऊन जर अपडेट नाही झालं तुम्हाला 1-2 दिवसानंतर आपण ट्राय करू शकता। त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आहे, सध्या प्रॉब्लेम चालू आहे, तुम्ही काय करू शकता, एडिट आल्यावर तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, लाडकी बहिणीचे पती जे 10 वर्षापूर्वी इन्कम टॅक्स भरलेला असेल तर त्याचे फॉर्म भरता येईल का? हो, तिथं काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, कारण की तुम्ही आता सध्या इन्कम टॅक्सचे पैसे भरत नाही आणि तुम्हाला आयकर विभागाकडून कुठलाही कर वसूल केला जात नाही। त्यानिमित्त तुम्ही काय करू शकता, तुमचा हा जुना झालेला आहे, त्यानिमित्त तुम्ही काय करू शकता, तुमच्या पत्नीचा फॉर्म तुम्ही घर बसल्या भरू शकता, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा फॉर्म त्रास होणार नाही, तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता। स्टेटस पेंडिंग दाखवत आहे तर फॉर्म अप्रूव्हल होईल ना? तर मित्रांनो, मी सांगू इच्छितो तुमचा स्टेटस पेंडिंग दाखवत आहे, हा सर्वांनाच प्रॉब्लेम आहे, तर तुमचा स्टेटस पेंडिंग आहे तो डन होऊन जाईल, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। आम्ही जुने फॉर्म भरले आहेत तर ते बदलावे लागेल का? तुम्ही जर जुने फॉर्म भरलेले आहेत, ते तुमची पेंडिंग पडलेले आहेत, ते तुम्ही सर्वात पहिले तुम्हाला काय अप्रूव्हल मिळणार आहे आणि तुमची सर्वात पहिले पैसे मिळणार। पैसे कधी मिळणार ते तुम्हाला पुढे माहिती होणार। तर मित्रांनो, सांगू इच्छितो तुमचे सर्वात पहिले, सर एक राशन कार्डवर किती फॉर्म भरू शकतो? सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही एका राशन कार्डवर 2 फॉर्म भरू शकता, त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म भरू शकत नाही। तुमच्या घरामध्ये 2 स्त्रिया असतील, जास्त स्त्रिया असतील तरी तुम्ही 2 स्त्रियांचे फॉर्म भरू शकता। तुम्हाला जेवढी मला माहिती तेवढी मी सांगू इच्छितो। सर TC वर जन्मतारीख आहे, आधार कार्डवर वेगळी आहे, तर काय करू, त्याच्यामध्ये TC टाकू नका। TC मध्ये काय होते माहिती आहे का, तुम्ही सर्वात पहिले काय करता माहिती आहे का, जी TC वरची जन्मतारीख आहे ते तुम्ही आधार कार्डवर नाही आहे, तर तुम्ही काय करा, TC ऐवजी दुसरं काही ॲड करा, त्याच्यामध्ये TC टाकू नका, TC सोडून तुम्ही काही पण टाकू शकता, आधार कार्ड कंपल्सरी आहे। तर मित्रांनो, हा झाला तुमचा प्रश्न। सर आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे, तर मित्रांनो पाहू शकता आधार कार्डवर वेगळी आहे, तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, आधार कार्ड कंपल्सरी वापरावं लागेल। तुम्हाला मी सांगू इच्छितो 65 वर असेल तर फॉर्म भरता येईल का? तर मित्रांनो पाहू शकता 21च्या वर आणि 65च्या अंदर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, स्त्री कोण तुमच्या घरातली कोणती असो। सर मी जुलैला फॉर्म भरला पण अजून पेंडिंगच दाखवतात। तर मित्रांनो सांगू इच्छितो, तो तुमचा पेंडिंगचा प्रॉब्लेम आहे, आता सबमिट सर्वांची म्हणजे माहिती आहे का, 28 जुलैपासून एकाचाही फॉर्म पेंडिंग राहणार नाही, तर ऑगस्टपर्यंत सर्वांची फॉर्म जी पेंडिंग आहे ते डन होऊन जातील, त्यांची व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन जाईल, तिथे तुम्हाला घबरायची गरज नाही आहे, तुमचा फॉर्म सबमिट होईल। तर मित्रांनो, 18 इयर्स गर्ल्स चालेल का, फिल फॉर्म होईल का? मतलब पाहू शकता तुम्ही 18 वर्षाची मुलगी आहात, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तुमचं काय 21 वर्ष कंप्लीट असायला हवं तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, नाही तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येणार आहे, तुमचा फॉर्म तिथे सबमिट नाही होणार। तर तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला कसा वाटला आणि हा क्वेश्चन तुम्हाला कसा वाटला मला सांगू इच्छिता, तुमचं उत्तर हेच आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जॉईंट फोटो AC अकाउंटमध्ये पाहू शकता तुमचा दोघांचा जॉईंट फोटो आहे किंवा तुमचं बँक अकाउंट आहे दोघांचं आहे, तर तुम्ही तिथं काय करू शकता, ॲड करू शकत नाही, जे तुमचं स्वतःच असेल तेच तुम्ही इथे ॲड करू शकता।
नाही तर तुम्हाला पुढे बँकेमध्ये जायला प्रॉब्लेम, तुमचे पैसे त्या खात्यामध्ये नाही येतील, तुम्हाला खात्याची KYC करावं लागेल, तुमचं स्वतःचं खातं तुम्हाला तिथं उघडावं लागेल, तरच तुमचं खातं काय आहे तिथं चालणार आहे. तुम्ही काय करू शकता, जॉईंट फोटो नाही लावू शकत ना, जॉईंट तुमचं AC म्हणजे बँक अकाउंट तिथं जोडू शकत नाही, तुम्हाला स्वतःचं अकाउंट तिथं ॲड करावं लागेल. हा तुमचे प्रश्नाचे उत्तर. तर मित्रांनो अशाचसाठी तुम्ही काय करा, सबस्क्राईब प्लीज. तर मित्रांनो सर मी संजय गांधी योजना करणार होती पण अजून सबमिट नाही झाले तरी लाडका बहिणीचा फॉर्म भरू शकतो. हो, तुम्ही कुठली योजनेचा फॉर्म भरला आहे तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. लाडकी बहिणीचा भरून टाका, जर तुम्हाला त्याच्यामधून लाभ मिळाला याची पण मिळाला, दोन्ही लाभ मिळून जातील, असं काही होणार नाही. पण तुम्हाला लाडकी बहिणीचा योजनेचा लाभ मिळाला आहे तो कॅन्सल पण होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे की इथं 1500 रुपये मिळाले तरी खूप होतात, तर हा तुम्ही भरू शकता, तिथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. मी 13 जुलैपासून फॉर्म भरला आहे आणि आता नवीन हमीपत्र आले तर काय अपडेट करावं लागेल. तर मित्रांनो पाहू शकता तिथं तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा हमीपत्र किंवा काहीच टाकावं लागेल. तुम्ही जर पहिली जो तुमचा फॉर्म आहे प्रॉपरली भरला असेल किंवा तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर भरू शकता. जर नसेल प्रॉब्लेम तर तो फॉर्मला काही करू नका, तिथं तुमचं काय होणार अप्रुव्हल तुम्हाला मिळेल. माझ्या आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे, बाकी कागदपत्रावर फक्त साल चुकलेला आहे, बरोबर करावं लागेल. हो, तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे आधार कार्ड अपडेट करून तुम्हाला तिथे जन्मतारीख काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे का, तिथं चेंज करावी लागेल. तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख चेंज करू शकता तुम्ही अपडेट केल्यानंतर. तुमचं आधार कार्ड तुम्हाला काय करा, आधार सेंटरवर न्यायचं आहे आणि तिथं तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, तुमचं आधार कार्ड आहे तिथं सर्वात पहिले अपडेट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची तिथं काय करा, तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता, तुमचा फॉर्म तिथं आपण भरू शकतो. तर मित्रांनो पाहू, सर मी माझा आधार कार्डचे फर्स्ट बाजू काय केली अपलोड केली आहे पण मला एडिटचं ऑप्शन नाही. तर मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, तुम्ही काय करू शकता, अपडेट जर नाही आलं तर अपडेट करू शकता. प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही तर काय करू, नारी शक्ती ॲप्लिकेशन अपडेट करू शकता. अपडेट केल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन येऊन जाईल. नाही आलं तर काही वेट करायचा, तुम्हाला एडिटचं ऑप्शन येऊन जाईल. सर मी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तर ऑफलाईन फॉर्म. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ऑनलाईन भरलेला ऑफलाईन भरण्याची गरज नाही. मी तुम्हाला बार सांगू इच्छितो, तुम्हाला कुठलाही, मी OBC मध्ये आहे, अजून कोणाला लाभ मिळाला नाही, घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये OBC NT SC कोणतीही कास्ट असो तुमची तिथं काही मानल्या जाणार नाही, तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि सर्व स्त्रियांना 12 बोलतर असो किंवा कोणती आंतरजाती कोणती बी असो त्यांना हा फायदा मिळणार आहे. त्यांचं समजलं का, तुम्हाला कुठलीही अट नाही, जातीपातीची अट याच्यामध्ये नाही आहे. तर मित्रांनो सर माझ्या आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे आणि जन्मदाखल्यावर वेगळी चालेल का. तुम्ही काय करू शकता, जन्मदाखला वेगळा लावा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. जन्मदाखल्यावर जे आहे तो जन्मदाखला तिथं लावू नका, जन्मदाखले ठिकाणी दुसरं काही तुम्ही ॲड करू शकता. आधार कार्ड तुमचं कंपल्सरी आहे, जे आधार कार्डवर आहे ते जन्मतारीख तिथं टाकायचे आणि तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो, तर जर तुमचं जन्मतारीख वेगळी असेल तर तुम्ही काय करू शकता, जन्मदाखल्याऐवजी तुमचं कोणतेही डॉक्युमेंट तिथे ॲड करू शकता, सबमिट करू शकता. तर तुमचे फॉर्म एडिट करण्यासाठी ऑप्शन नाही आहे, मग फॉर्म कसा एडिट करायचा तर तेवढं सांगा. आधार कार्डची बाजू टाकली गेली नाही तर मित्रांनो बघू शकता झेरॉक्स अपलोड करायचा आहे का. तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला काय माहिती आहे का, तुम्हाला एडिटचं ऑप्शन नाही येत, तर मी सांगू इच्छितो तिथं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत आहेत. तिथं तुम्ही अपडेट नाही केलं तर अपडेट ॲप्लिकेशन करून पहा. मी तुम्हाला बार एक रिप्लाय देत आहे. तुम्ही काय करा, तिथं जा, तुमचं ॲप्लिकेशन चेक करा, त्याच्यामध्ये अपडेट जर नशीन येत तुम्ही काय करू शकता, माझ्या तिथं जाऊन अपडेट करा. अपडेट प्ले स्टोरवर अपडेट होतं, अपडेट नशीन होत तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला 1-2 दिवसांनी ट्राय करा, तर त्याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम सोल्युशन होऊन जाणार आहे. तुम्ही काही पण त्याच्यामध्ये एडिट करू शकता. तर मित्रांनो पाहू शकता पैसे कधीपासून चालू होतील आणि पात्र कधीपासून होणार आणि OTP असेल. तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला सांगू इच्छितो, हे तुम्हाला जे पैसे मिळणार लाडकी बहीण योजनेत ते मिळणार आहेत. तुम्हाला कधी माहिती आहे, रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडतात आणि प्रत्येक स्त्रीचे आणि तुमचे फॉर्म सबमिट सर्वात पहिले आता होणार आहेत. 1 तारीख 1 ऑगस्टच्या अंदर तुमचे सर्वांचे फॉर्म तिथं सबमिट होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, चॅनल सबस्क्राईब करा, एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. मी तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व काही माहिती देत आहोत. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन. सर मी माझ्या आधार कार्डची एक बाजू अपलोड केली आहे पण एडिट करायचं ऑप्शन तुम्हाला पाहून नाही माहिती आहे का. मी बार सांगू इच्छितो, एडिट केल्याचा ऑप्शन काय येत नाही, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगू इच्छितो. तिथं तुम्हाला अपडेट करावं लागेल. तुम्ही अपडेट नाही केलं तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. अपडेटचं ऑप्शन नाही येत तर कमिंग सून तुम्हाला अपडेटचं ऑप्शन येणार आहे आणि तिथं तुम्ही काही पण एडिट करू शकता. पैसे कधीपासून चालू होतील तर मित्रांनो पाहू शकता नारी शक्ती ॲप्लिकेशन ते प्रॉब्लेम आहे त्याचा प्रॉब्लेम चालूच राहणार आहेत. आणि तुम्हाला माहिती फॉर्म कधी भरायचा, रात्रीच्या वेळेस तुम्ही 8च्या नंतर फॉर्म भरू शकता. तर पैसे तुमचे कधी चालू होतील मी तुम्हाला आताच सांगितलं आहे की तुमचे पैसे जे आहेत ते तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी चालू होतील. सर्व स्त्रियांसाठी आनंदाची बातमी हे आहे. तर मित्रांनो पाहू शकता आता सर्व ST कामगारांची बायको लाडकी बहिणीची योजना फॉर्म भरू शकते का. ST कामगार हा काय आहे, सरकारी माणूस आहे,
तिचा पती हा सरकारी नोकर आहे, तर सरकारी नोकर असल्यामुळे तुम्ही काय करू शकता, तिथं फॉर्म भरू शकत नाही. जर प्रायव्हेट असेल तुम्ही भरू शकता, तिथं कुठलीही अडचण गरज येणार नाही, तुम्ही काय करू शकता बिंदास भरू शकता. जर प्रायव्हेट असेल तर, आणि जर सरकारी असेल तुम्ही सरकारी नोकरीला लाभ मिळणार नाही. सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो, जी माहिती जी रिअल माहिती आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही काय करू शकता, सरकारी असेल तर तुम्ही भरू नका, प्रायव्हेट असेल तर भरू शकता, तुम्हाला कुठलीही गोष्टी अडचण येणार नाही. खरं तर निराधार महिलांना योजना मिळाली पाहिजे 1500 रुपये. तर मित्रांनो बघू शकता, हे सर्वात पहिले लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती निराधार लोकांना मिळाली पाहिजे. ज्यांना सर्वात पहिले गरज आहे त्यांनाच मिळाली पाहिजे. ज्या कामगार व्यक्ती आहेत त्यांना नाही मिळाली चालते, पण निराधार लोकांना सर्वात पहिले मिळाली पाहिजे. ही कमेंट करून मला सर्वात चांगलं वाटलं, आणि तुम्ही पण अशीच कमेंट करा. तुमच्या कमेंटचा रिप्लाय मी पुढच्या व्हिडिओमध्ये देऊन देईन. तर मित्रांनो बघू शकता, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्म भरले आहेत चालेल का. तर मित्रांनो पाहू शकता, तुम्हाला काय अंगणवाडी मॅडमकडे जर तुम्ही फॉर्म दिलेला आहे तो ऑनलाईन भरू नका. जर ऑनलाईन भरलेला असेल तर तुम्हाला ऑफलाईन भरण्याची गरज नाही. तुम्ही काही करू शकता, तिथं तुमचा जो ऑनलाईन भरला तोच अप्रूव्हल होणार. तो ऑफलाईन तुमचा तर कुछ काही कामात राहणार, फालतू तुमचे पैसे व्यर्थ जातील जर तुम्ही फॉर्म आणला असेल तर. तर मित्रांनो सर मी ऑफलाईन फॉर्म भरला आहे, पण पाहू शकता काय लिहिलं आहे, आधार कार्डची नंबर त्याच्यामध्ये काय झेरॉक्स टाकेला सबमिट भरला आहे. तर मित्रांनो पाहू शकता, तुम्ही काय करा, आधार कार्डचं असो का काय करा, जेव्हा बी कमेंट करा सर्वात पहिले सरळ कमेंट करा, किंवा मराठीत करण्याची कोशिश करा किंवा इंग्लिशमध्ये करा, पण ती काय आहे सरळ करा आहे. पण का पती वेगेवर दिली आहे नाहीत आणि. तर मित्रांनो पाहू शकता या कमेंटमध्ये थोडासा डिफरन्स वाटतं, आणि हे कमेंट तुम्ही काय आहे मला कमेंटमध्ये सांगू शकता. या कमेंटमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. सर आधार कार्डवर स्पेलिंग नावाचे उदाहरण विद्या आहे आणि बँकेमध्ये काय विद्या आहे. तर मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये काय बँकेत वेगळा आहे आणि आधार कार्ड वेगळा. तुम्ही काय करू शकता, तिथं तुमचा फोटो काढून टाकू शकता, तिथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. विद्या आणि हे दोन्ही नाव त्याच्यामध्ये सबमिट होऊन जातील. जे आधार कार्डवर आहे तेच तुम्ही तिथे टाका, तुम्हाला कुठलाही गोष्टीवर प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमची बँक डिटेल सर्व काही, कारण की आधार कार्डला जी बँक डिटेल लिंक असेल तर तुमचं काही तिथं प्रॉब्लेम येणार नाही. एडिट करून पण अर्जदार संपूर्ण प्रत्येक नाव टाकलं गेलं आहे, काय करावे, कागदपत्र अपलोड केले आहेत, फॉर्म अपात्र होईल का. तर मित्रांनो याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, फॉर्म तुमचा अपात्र नाही होणार, तुमचा फॉर्म इथं पात्र होणार आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आहे ना. तुमचा फॉर्म तुम्ही सबमिटेडसाठी अपलोड केलेला आहे, तर तुम्हाला डन व्हेरिफिकेशन कंप्लीट लवकर येणार आहे. आणि लवकर म्हणजे तुम्हाला पाहू 28-29 तारखेपर्यंत तुमचे सर्वांचे फॉर्म तिथं काय होतं सबमिट होऊन जातील, अप्रुव्हल तुम्हाला मिळून जाईल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. तर मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट ऐवजी पाहू शकता काय आहे, इलेक्शन कार्ड अपलोड केलं तर चालेल का, नाही. तर मित्रांनो पाहू डोमेसाईल सर्टिफिकेट ऐवजी तुम्ही काय करू शकता, तिथं तुम्हाला जे दिलेलं आहे तेच अपलोड करा. तुम्ही तिथं काय करू शकता, इलेक्शन कार्ड अपलोड करू शकत नाही, तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. तुम्हाला प्रॉब्लेम आल्यानंतर तुमचा फॉर्म तिथं तुम्हाला काय जो लाभ मिळणार तो लाभ नाही मिळणार. जे तिथं डॉक्युमेंट लिहिलेले आहेत तेच डॉक्युमेंट त्याच्यामध्ये ॲड करायचे. सर मी ऑनलाईन फॉर्म भरला होता आणि आधार कार्ड एक सेट टाकलं होतं, पण तुम्ही पाहू शकता सर्वांचे प्रॉब्लेम आधार कार्ड सेट टाकले होते. तुम्हाला मध्ये एक फॉर्म भरला होता, त्या ॲड्रेसमध्ये काहीतरी चूक झाली तर काय मिस्टेक झाली तर तुम्ही काय करू शकता, माहिती तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे. एडिटचं ऑप्शन नसेल तुम्ही काय करू अपडेट करा. अपडेट केल्यानंतर मग एडिटचं ऑप्शन येऊन जाईल, तिथं तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही येणार. तुम्ही मित्रांनो एडिटचं ऑप्शन केल्यानंतर काय करू शकता माहिती आहे का, तुम्ही तिथे एडिट करू शकता आणि तुमचा फॉर्म तिथं सबमिट होऊ शकतो आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही येणार. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही काय करू शकता, तुमच्या कुठल्याही आधार कार्डची असो कुठली असो झेरॉक्स बी पण अपलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करता वेळेस कुठलाही प्रॉब्लेम, राशन कार्ड असो किंवा कुठलीही गोष्ट असो ते काय करू शकता, तुम्ही झेरॉक्स कॉपी पण टाकू शकता. तर सर पेंडिंग टू सबमिट किती दिवस सबमिट होते. तर मित्रांनो याची काही अजून लिमिट झालेली नाही. कोणाचे 15 दिवस झाले, कोणाचे 10 दिवस झाले, कोणाचे 5 दिवस झाले, कोणाचे 5 दिवस झाले त्यांची सबमिट झाले, कोणाचे 15 दिवस झाले त्यांची सबमिट झाले, कोणा 10 दिवस झाले त्यांची सबमिट राहिली. तर मित्रांनो हे अजून काही फिक्स झालेलं नाही. जिथं तुमचे फॉर्म ऑनलाईन चेक चालू आहे तिथं काय होतं माहिती का, तुमचे फॉर्म सबमिटेड सर्वांचे होतील, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तिथं जर प्रॉब्लेम आला तुम्हाला एडिटचं ऑप्शन तुम्ही एडिट करून फॉर्म सबमिट करू शकता. तर मित्रांनो हा सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा. आधार कार्ड फुल साईजचा फोटो असेल तर पाहू शकता. तुम्ही काय करा, दोन्ही बाजूला टाकायचं तुम्ही काय करा, पिक्सल ॲप ॲप्लिकेशन आहे. जर तुम्हाला पाहिजे तर मला कमेंट करा आणि कमेंट करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मी देऊन देणार आहे, तिथं तुम्ही जॉईन करू शकता. आणि पिक्सल ॲप एक ॲप्लिकेशन आहे, तिथं काय करू शकता 5 MB पेक्षा कमी फोटो अपलोड करू शकता. आणि तुम्ही एकाच फोटोवर तुम्ही काय करू शकता, दोन्ही फोटो अपलोड करू शकता. PM किसान योजना लाभ मिळत असेल तर मध्ये मेन्शन करू शकतो का. तर मित्रांनो करू शकता, मला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही. PM किसान योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही काय करू शकता, फॉर्ममध्ये तिथं काय करू शकता मेन्शन करू शकता. तिथं जर तुम्हाला ऑप्शन असेल तर तुम्ही काय करू शकता, त्या फॉर्ममध्ये सबमिट करू शकता आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही बिंदास फॉर्ममध्ये जे आहे ते सबमिट करा, जे तुम्हाला चांगलं वाटते ते तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही फॉर्ममध्ये असायला. सर मी राशन कार्डची
मागची झेरॉक्स नाही टाकली आणि एडिट केलं तर मित्रांनो पाहू शकता मागची झेरॉक्स टाकायचं काम नाही, जिथं तुमचं नाव आहे तेच तुम्ही टाका. नाव आणि साईडनं फोटो असतात दोन्ही झेरॉक्स टाका. तुम्हाला मागची पुढची साईड टाकायचं काम नाही, त्या फोटो द्यायचं काम नाही, पिवळं केसरी कोणता आहे ते दाखवायचं काम नाही. तिथं चेक झाल्यानंतर तुम्हाला सर्व सरकार त्यांना जे चेक करणार आहे त्यांना चेकरला सर्वच काही इन्फॉर्मेशन समजते आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो पाहू शकता जे राशन कार्ड आहे जे तुम्ही फोटो काढला तो तुमचे नाव ज्यांचे सर्वांचे नाव आहेत तो फोटो काढायचा. नंतर एक साईडनं तुम्ही जे काही लिहिलेलं असतं तो फोटो टाकायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा किंवा तुम्हाला एडिटचं ऑप्शन त्याचं काय करू एडिट करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार. तर मित्रांनो बघा सर मी एकदा एडिट करून माझं ॲड्रेस बरोबर केलं पण कागद पाहू शकता कागद डॉक्युमेंट पुढचे आहे. तर मित्रांनो पाहू शकता एमएनसी प्रॉब्लेम अप्रूव्हल नाही होणार, काय करावं लागेल. तर मित्रांनो पाहू शकता जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही पाहू शकता एडिट केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का 24 घंट्यावर कधी काय माहिती आहे का एडिट करायचं ऑप्शन एकदा एडिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी करू शकता. आपल्या एडिट दुसऱ्या दिवशी आपण करू शकतो. तर मित्रांनो असेच व्हिडिओसाठी तुम्ही काय करा सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्ट. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.